आज महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण आनंदात साजरा केला जात आहे। या शुभ मुहूर्तावर अनेक जण हे नवीन वस्तू खरेदी करतात। यामध्ये सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या ही जास्त असते। दरम्यान सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे, कारण आजच्या शुभ मुहूर्तावर सोनं आणि चांदीच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळतेय। सणाच्या दिवशीच दर कमी झाल्यामुळे ग्राहकांचा आनंद अधिकच वाढलाय। सामान्यतः सणासुदीच्या काळात किमती वाढतात, पण यावेळी उलट चित्र पाहायला मिळतंय। पाहुयात आजचे सोन्या चांदीचे दर काय आहेत ते जाणून घेऊयात सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच गुरुवार 19 मार्च 2026 रोजी सराफा बाजारात मोठा भूकंप पाहायला मिळाला। सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात घसरल्या। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,51,637 रुपयांवर आला। बुधवारी हाच भाव 1,54,879 रुपये होता, म्हणजे एका रात्रीत सोने तब्बल 3,242 रुपयांनी स्वस्त झालं। 22 कॅरेट सोन्याची किंमतही आज 1,51,030 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली असून या 3,229 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे। 18 कॅरेट सोनं आज 1,38,899 रुपयांवर आलं असून जे मागील बंद भावापेक्षा 2,970 रुपयांनी कमी आहे। तर बुलियन्स कोइनच्या आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोन्यात 4,350 रुपयांची घसरण होऊन ते 1,49,450 रुपयांवर आलं आहे। सोन्यापेक्षा चांदीनेही बाजारात मोठा धक्का दिलाय। आज 1 किलो चांदीची किंमत 2,36,809 रुपयांवर आली। एकाच दिवसात तब्बल 13,098 रुपये प्रति किलोची घसरण नोंदवण्यात आली। मार्च महिन्यात आतापर्यंत चांदी तब्बल 16% तर सोने सुमारे 4% घसरलं आहे। या घसरणीमागे अमेरिकी फेडरल रिझर्व्हचा निर्णय सर्वात मोठं कारण मानला जात आहे। 18 मार्च रोजी झालेल्या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीत व्याज दर पुन्हा एकदा जैसे ते ठेवण्यात आलं। सध्या फेडरल फंडचे रेट 3.5% ते 3.75% या दरम्यान आहे। हा सलग दुसरा निर्णय आहे जेव्हा फेडने हे दर बदललेले नाहीत। यापूर्वी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर 2025 मध्ये फेडने 3 वेळा प्रत्येकी 0.25% दर कपात केली होती। फेड अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाष्यावर जागतिक गुंतवणूकदारांची नजर होती, ज्याचा थेट परिणाम बाजारावर दिसला। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचाही सराफा बाजारावर परिणाम होत आहे। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर झालेले हल्ले आणि तेहरानच्या प्रत्युत्तरी कारवायांमुळे या देशातील तणाव आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे। त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत, ज्यामुळे महागाईची भीती निर्माण झाली आहे आणि गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत। सोबतच महागडे कच्चे तेल आणि हल्ल्यांच्या तणावामुळे महागाईची चिंता वाढली आहे, ज्यामुळे फेड दीर्घकाळापर्यंत उंच व्याजदर कायम ठेवू शकतात। फेड कठोर नियम अवलंबत असेल तर सोन्यावर आणखी दबाव येऊ शकतो, कारण उच्च व्याजदरात सोन्याची मागणी कमी होते। या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये दररोज घसरण दिसून येत असताना आदल्या दिवशी फेड रिझर्व्हने व्याजदरात कपात न केल्याचा आणि युद्धाचा परिणाम गुरुवारी भारतीय शेअर बाजारात तसेच सोन्या चांदीवर दिसत असून MCX वरही सोने चांदीच्या किमती घसरत आहेत। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भारतीय बाजारात सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण झाल्याचं दिसून आलं। 3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। त्यामुळे या काळात ग्राहकांचा सोन्याकडे मोठा कल असतो आणि आजही ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।